Suprabhat Chhatraः, Namo Namaः. Today we will complete small part which is remaining of Chitrapada, Chitrakavyam, and after that we will start with Nijantaha Prayojakaha. So let's start the remaining part of Chitrakavyam question answers. Okay. I hope you must have studied it well and you have already got your answers, which I have already told you in the last lecture that you yourself do the self study and you yourself get the answers of the same. So I hope that everybody have got the answer. Let's check it once again. So Jalarekha-chitram purayat. This is for the stanza that is Vaidyaraja Namastubhyam. What was that stanza? Vaidyaraja Namastubhyam Yamaraja Sahodara Yamastu Harati Pranan Tvam tu Pranan Dhanani cha. So, हरती हरती कोण काय हरती? यमराज हा वैद्यराज हा. पण यमराज काय हरती म्हणजे काय घेतो आपल्याकडनं? तर प्राणान. आन्सर इज प्राणान. न हलंत काढायला पाहिजे. आणि वैद्यराज मात्र दोन गोष्टी. कुठल्या? प्राणान आणि धनानी. ठीक आहे. त्वम तू प्राणान धनानी च. बरोबर. सो प्राणान येणार आणि धनानी येणार. ठीक आहे. ओके. नाव गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. पूर्ण वाक्यानं उत्तरत. कह धनम याचते. नाउ दिस इज फ्रॉम श्लोक नंबर 3. द आन्सर वॉज बस कंडक्टर. राईट. लोकवाहन चालक. राईट. लोकयान वाहन चालक. सो कह धनम याचते. लोकयान वाहक. वाहक हा धनम याचते. नेक्स्ट. अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम किम. परत तेच लोकयान वाहक. ठीक आहे. नाउ गो टू द नेक्स्ट पार्ट. सीधं रेखाचित्रम. रेखाचित्रम लोकयान वाहक. त्यांनी ऑलरेडी तुम्हाला आन्सर देऊन टाकलेला आहे. धनम याचते कोण? लोकयान वाहक हे आन्सर येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी आन्सर दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय काय विचारलं आहे? रेखाचित्र काय आहे? तर तुमच्या पूर्ण स्टॅन्झाचा हा पिक्चर, या प्रकारचा पिक्चर बनवलेला आहे. बघा. नाउ चेक द स्टॅन्झा फर्स्ट. अयम न भक्तो न च पूजको वा. बघा. वाचा बघू. अयम न भक्तो न च पूजको वा घंटा स्वयं नादयते तथापि धनम जनेभ्यः किल याचतेयम न याचको वा न निर्धनो वा. आता हा जो लोकयान वाहक आहे ह्याचं कंपॅरिझन कुणाबरोबर केलं आहे? तर पहिलं तर न भक्त हा. बरोबर. सो इथे न भक्त हा पहिलं फिल इन द गॅप्स. दुसरं न च पूजको वा. इथे न पूजक हा असं आलं पाहिजे. नेक्स्ट. चेक द लास्ट लाईन. न याचको न च निर्धनो. त्यामुळे न याचक हा न निर्धन हा असं येणार. त्यामुळे चार गोष्टींचं परत एकदा सांगते. न भक्त हा, न पूजक हा, न याचक हा, न निर्धन हा, असे 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट बघा. संधी विग्रह. याचतेयम. याचते प्लस अयम. अयम येणार आन्सर. याचको वा. याचक हा प्लस वा. ओके. नाउ गो टू द नेक्स्ट पार्ट. नाउ कह शब्दम करोति. दिस इज श्लोक नंबर 4. सुवर्णघटः शब्दम करोति. सुवर्णघटः किंवा हेमघटः असं पण चालेल. कस्या हस्तात सुवर्णघटः पतितः. कुणाच्या हाताने पडला? युवत्याः हस्तात सुवर्णघटः पतितः.
So the answer, first answer is हेमघटः and the second answer is युवत्याः. समानार्थक शब्द हेम सुवर्ण, सुवर्णम येणार. जलम उदक, उदकम चालेल. जलम उदकम तोयम. शब्दः ध्वनिः, शब्दः ध्वनिः. नेक्स्ट, रामाभिषेके इति श्लोकस्य स्पष्टीकरणं माध्यमभाषया लिखत. दिस I have already taken in the last lecture, so I will not repeat it. You must have written it whenever I was explaining. So this is the part of समस्यापूर्ती. वृत्त इंद्रवजा हे दोन्ही शब्द तुम्हाला पुस्तकामधलेच आहेत, ते तुम्हाला घालायचे आहेत. आणि तुम्हाला सांगायचं आहे, ॲट द टाईम ऑफ कोरोनेशन ऑफ राम, श्रीराम, वन लेडी went for taking water with golden pot in her hand, but while climbing at the sopanamage ladder, that suvarna, that is golden pot, just fell down, and then the way it climbed, the way it fell down, that was in a particular rhyme, and that the explanation is given, that description is given. This is a poetic imagination. That's it. Okay. Now, students, today we will start with प्रयोजकाः, निजंताः. निजंत, प्रयोजक. प्रयोजक हा काय प्रकार आहे हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपला आहे पेज नंबर 64. जस्ट गो टू पेज नंबर 64. निजंताः, प्रयोजकाः. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज निजंताः म्हणजेच प्रयोजकाः. मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये तुम्ही प्रयोजक शिकला असाल. संस्कृतमध्ये त्यापेक्षा वेगळं काही नाही, पण संस्कृतमध्ये त्याचे फॉर्म्स कसे बदलतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाव चेक दिस. प्रयोजकाः. I have given one example. Just check this. पठती, पाठयती. परत बघा हां. पठती, पाठयती. पठतीचा प्रयोजक होत आहे पाठयती. पठती म्हणजे वाचणं, अभ्यास करणं, टू लर्न. बरोबर. पाठयती. नाव पठती हा शब्द इथे whenever I am using pathati, that means subject is doing the activity. Whatever subject in the sentence, that is doing, he is doing the activity. म्हणून ते पठती. पण पाठयती कर्ता क्रियाम न करोति. त्याच्याऐवजी दुसरा कोणीतरी करतोय, पण कर्त्याला बरोबर घेऊन करतोय. याचाच अर्थ, सिंपल एक्झाम्पल, मी शिकतोय किंवा मी लिहितोय, मी शिकतोय, शिक्षक शिकवतात आणि मुलगा शिकतो. मराठीमध्ये मी हे एक्झाम्पल मुद्दामून घेते सो दॅट यू विल अंडरस्टँड इट बेटर. मुलगा शिकतो, लड़का सीखता है. हेच जेव्हा मी प्रयोजक वापरायचं असेल मला, तेव्हा मी काय करते, शिक्षक मुलाला शिकवतात. मुलाचं शिकणं इज कॉमन. लर्निंग प्रोसेस इज कॉमन. इवन दॅट बॉय इज ओनली लर्निंग, बट शिक्षक शिकवतात. सी द डिफरेंस. अध्यापक पढ़ा रहे हैं, बच्चों को पढ़ा रहे हैं. टीचर इज टीचिंग. बरोबर. कर्ता क्रिया स्वतःहून करतोय पहिल्या भागामध्ये पठतीमध्ये, आणि पाठयतीमध्ये कर्ता क्रिया स्वतःहून नाही करत आहे, त्याला कोणीतरी हेल्प करत आहे ती गोष्ट करण्यासाठी. बरोबर. हे आहे निजंतः प्रयोजक. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. पश्यती, दर्शयती. पश्यती टू सी. बरोबर ना. पश्यती टू सी.
दर्शयती टू शो. सी म्हणजे मी स्वतः बघतेय. SEE मी स्वतः बघतेय. पश्यती मी स्वतः बघतेय. दर्शयती दाखवणं, मला कोणीतरी दाखवतंय. शो दर्शयती. सब्जेक्ट पश्यती, सब्जेक्ट डज द ॲक्शन हिमसेल्फ. दर्शयती समवन एल्स डज द ॲक्टिव्हिटी फॉर करता, फॉर सब्जेक्ट. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज होतोच, पण ती जी प्रोसेस आहे ना ती चालू राहते. कळलं? जास्त समजण्याकरता ही सगळी एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत. ती एक्झाम्पल्स एकदा आपण बघूया. नाव लेट्स चेक दी एक्झाम्पल्स. बालकः पठति. The boy is learning. And the next is शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. शिक्षक मुलाला वाचायला सांगतायत, वाचायला लावतायत. बालकं पुस्तकं पाठयति. चेक नेक्स्ट. बालकः अन्नं भुंक्ते. शब्द नीट ऐका. भुंक्ते. ङ येतो ङ. भुंक्ते. मुलगा स्वतःहून जेवतो आहे. द बॉय इज हॅविंग हिज फूड. आणि इकडे काय झालं? माता बालकम अन्नम भोजयती. माता बालकम अन्नम भोजयती. इथे करता झाला माता, पण भोजयती ती करवते आहे त्या मुलाकडनं. एखादी गोष्ट करवून घेणं, मेक द पर्सन टू डू दॅट ॲक्टिव्हिटी इज प्रयोजक. सीचं बिकम्स शो. इथे स्वतःहून जेवतो आणि भरवणं. बरोबर? स्वतःहून जेवणं आणि भरवणं फरक आहे ना. ॲक्टिव्हिटी सेम राहते, खाणं हीच ॲक्टिव्हिटी राहते, पण करता स्वतःहून करतो एका ठिकाणी आणि एका ठिकाणी आई भरवते. बरोबर? नेक्स्ट. आता परत बघा. बालकः जलं पिबति. द बॉय इज ड्रिंकिंग वॉटर. स्मॉल चाइल्ड इज ड्रिंकिंग वॉटर. बट सी हियर. पिता बालकं जलं पाययति. पाययति म्हणजे यती असा शब्द बरेचदा लागतो प्रयोजकामध्ये आणि जंतहामध्ये. यू ऑब्झर्व द सेम. आधीच्यामध्ये पाठयती, मग भोजयती, मग पाययती. यती यती असे शब्द लागत आहेत. वृक्ष हा वर्धते. झाड वाढतंय. वर्धते इन्क्रीज. डेव्हलप. वर्धते म्हणजे डेव्हलप. वृक्ष हा वर्धते. झाड वाढतंय, मोठं होत आहे झाड. आणि इकडे बघा काय झालं. बालिका वृक्षम वर्धयती. मुलगी स्वतःहून रोप वाढवते आहे. मीन्स शी इज टेकिंग द एफर्ट. क्रिया तीच. वाढणं हीच क्रिया आहे, पण एकदा करता स्वतः करतोय. बालिका हा वृक्षम. वृक्ष हा बिकेम वृक्षम. लक्षात घ्या हं. ओरिजिनली इन ओरिजिनल सेंटेन्स करता वॉज वृक्ष हा. अँड इन द अदर सेंटेन्स दॅट वृक्ष हा बिकेम वृक्षम. कर्मवंत त्याचं. बालिका वृक्षम वर्धयते. वर्धयती. वर्धयती पण काय कोण वाढवत आहे? बालिका. मीन्स सब्जेक्ट चेंजेस. मी ह्या पहिल्या उदाहरणामध्ये करता क्रियाम न करती मीन्स ओरिजिनल करता. ओरिजिनल करता क्रिया करत नाही. ओरिजिनल. आता मगाशच्या ह्या सेंटेन्सेसमध्ये बघा. बालक हा जलम पिबती. इथे करता कोण? बालक हा. जलम पिबती पाणी पितंय. राईट. द चाइल्ड इज ड्रिंकिंग वॉटर. हिअर द चाइल्ड इज सब्जेक्ट. म्हणजे बालक हा करता आहे. ओरिजिनल सेंटेन्समध्ये बालक हा करता आहे, पण या सेंटेन्समध्ये पाणी तर प्यायला जातं आहे. ॲक्टिव्हिटी सेम, पण ह्यामध्ये तो ओरिजिनल करता ती क्रिया करत नाही. ओरिजिनल करता सब्जेक्ट. ओरिजिनल सब्जेक्ट वॉज बालक.
But in this sentence, the activity remains same, drinking water by the child, but child doesn't do himself. Who is doing it? Somebody else is making him to do the same. बालकः जलं पिबति आणि इकडे काय झालं? पिता बालकं जलं पाययति. इथे पण तेच झालं, बालिका वृक्षं वर्धयति. See, many examples are given. The next example, check. बालकः आसन्दात् पतति. Simple sentence. बालकः आसन्दात् पतति. Boy falls down from the chair. तो मुलगा खुर्चीवरनं खाली पडतो. Here subject is बालकः. Do you agree? Yes. So बालकः is subject, कर्ता. पतति, मुलगा पडतो. Now that action, that activity of falling down remains same. The one who was subject in earlier sentence, that is the only person, but karta changes. Rameshah balakam asandat patayati. The effect is same, the action is same, but someone else is making that fellow to do the activity. मी बघते मला कोणीतरी दाखवतं. मी खाते मला कोणीतरी खायला घालतं. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःचंच एक्झाम्पल ठेवा. आय एम वॉचिंग, somebody else is showing me. I am drinking, somebody else is making me drink. I fell down, somebody else make me fall down. So पहिल्या सेंटेन्समध्ये होता बालकः पतति. इथे रमेशः बालकम आसंदात पतति. आसंदात म्हणजे खुर्चीवरून पडला, बरोबर ना. आणि एक लक्षात घ्या, कर्त्याचं इकडे कर्म झालंय. ॲक्शन रिमेन्स सेम. बालिका चित्रं पश्यति. अ गर्ल इज वॉचिंग द पिक्चर. somebody else is showing. सखी बालिकां चित्रं दर्शयति. Here karta is sakhi now, but action remains same, and that balika, the one who was originally karta, became karma. Not karma, the subject changes. Karma becomes chitram here. So, one more example. Yanam chalati. The vehicle is running. Yanam chalati. इथे कर्म नाही. हा कर्तरी वाक्य, कर्म नाही आहे, अकर्मक वाक्य, अकर्मक. मग इथे काय झालं? चालकः यानम चालयति. लक्षात येत आहे? चलती बिकम्स चालयति. पतति बिकम्स पातयति. Somebody else is making that action to happen. नंतर सुदः अन्नं पचति. सुदः मीन्स शेफ. अन्नं पचति, तो बनवतोय. आणि गृहिणी सुदेन अन्नं पाचयति. ती त्याच्याकडनं करवून घेते आहे. कळलं? गृहिणी. समजलं? सो हिअर द ओरिजिनल subject changes, but the action remains same. कुणाकडनं करवून घ्यायची ते पण सेम. ठीक आहे? कुणाकडून तरी करवून घेतली जाते ती ॲक्शन. ठीक आहे? सो णिजंत प्रयोग हॅज certain things to understand. Number 1, the original sentence, karta, there is a subject and there is a verb, right? But when you are using prayojak or when you are using nijantaha, what exactly happens? The activity remains same. That is first rule. Activity remains same. The one who was doing the activity also remains same, but karta changes, means someone else is making that activity to happen. परत सांगते, someone else is helping that fellow to do the activity.
बघा हां, पहिलं होतं यानम चलती, वाहन चालतंय, व्हेइकल चालतंय. बट चालकः यानम चालयति. The driver is driving the car. And earlier it was car is getting driven. Car is running. But car is running हे ओरिजिनल झालं. Driver is making the car run means driver is driving the car. छोटा मुलगा जेवतोय, त्याचा तो जेवतोय, स्वतः जेवतोय. द ॲक्टिव्हिटी इज डन बाय करता हिमसेल्फ. सेकंड, जेव्हा प्रयोजक वापरलं गेलं तेव्हा काय झालं? माता बालकम भोजयती, म्हणजे आई मुलाला भरवते. इथे भरवणं म्हणजे खायला घालणं सेम राहिलं, रूल नंबर 1. दुसरा रूल, जो खात होता तोही सेम राहिला, पण आता तो स्वतःहून ती क्रिया करत नाही. समवन एल्स इज मेकिंग देम टू डू द ॲक्टिव्हिटी. दॅट इज कॉल्ड प्रयोजकः और निजंतः. ठीक आहे. So this was just a part of Ramya Sanskritam Nijantah Prayojakaha, just to make you understand that how this is used in the sentences. Okay, now let's go to Abhyasapatram 4, page number 63. Abhyasapatram 4, page number 63. Now let's check. Lakaram likhata. Now students, lakaram likhata is very very important questions to you, very important question to you. So it is very necessary that you are well versed with lat lakar, lang lakar, lot lakar, vidhiling lakar. So please make practice of the same. Lat lakar, lang lakar pratyayas are there on 8th standard textbook. आपण घेणारच आहोत, आपण सगळ्याची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आणि मला माहिती आहे की आपण लवकरच भेटतोय सगळेजण एकत्र. तुम्ही शाळेत येताय, खूप मजा येते, खूप बरं वाटतं की तुम्ही शाळेत येताय. ह्या विचारानेच आणि ह्या बातमीनेच बरं वाटतं आहे मला. तेव्हा आपण लवकरच भेटणार आहोत आणि आपण ह्या सगळ्याची प्रॅक्टिस करूनच घेणार आहोत शाळेमध्ये. पण त्यासाठी तुमचा सेल्फ स्टडी खूप गरजेचा आहे. प्लीज बी प्रिपेअर्ड विथ स्टँडर्ड 8 टेक्स्टबुक, स्टँडर्ड 9 टेक्स्टबुक फॉर लकाराज अँड शब्दरूपावली, धातुरूपावली आणि शब्दरूपावली. शब्द म्हणजे जे तुम्हाला मी नेहमीच सांगते, देव, वन, माला, कवी, मती, नदी हे सगळे पाठ पाहिजेत. त्यानंतर लकार जे मी बोलते लट लकार, लंग लकार हे दोन्ही लकार स्टँडर्ड 8. लोट लकार, विधिलिंग लकार स्टँडर्ड 9. सो ह्याच्या टेक्स्टबुकमध्ये त्याचे प्रत्यय, त्याचा वापर हे सगळं दिलेलं आहे. या लकारांची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लकारम लिखत, तुम्हाला फक्त लकार आयडेंटिफाय करायचे आहेत. यू हॅव टू आयडेंटिफाय द लकाराज. नाऊ लेट्स चेक. बलवंतम शीतम न बाधते, ते इथे अंते. काय आलं? येस, लट लकार आहे, आत्मनेपद असल्यामुळे ते इथे अंते आलं. बरोबर. नेक्स्ट, यमहा प्राणान हरती, हरती ती. करेक्ट, हा पण लट लकार, फक्त परस्मै पद, ती तहा अंती. नेक्स्ट, सहजनेभ्यः धनम याचते. येस, लट लकार, ते इथे अंते. हेमघटः शब्दम करोती. करेक्ट, ती तहा अंती, लट लकार. नद्यः महोदधीं प्रविशन्ति. लट लकार, ती तहा अंती. आठवलं? सर्वे वर्णाः गच्छन्ति शुक्लतां. गच्छन्ति, ती तहा अंती. बरोबर. तदा लोके मानवता भवेत. भवेत, तत्ताम अन. आठवलं का काही? भवेत विधिलिंग लकार आहे हा, की सगळ्यांमध्ये मानवता येऊ दे, लोकांमध्ये येऊ देत. विल किंवा विश, तेव्हा विधिलिंग लकार वापरला जातो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पोटेन्शियल मूड. येस.
योग्यम वाच्य पर्यायम चिनुत. हा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट. वाच्य पर्यायम कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. कर्तृवाच्य की कर्मवाच्य. यमहा प्राणान हरती, कर्तृवाच्य की कर्मवाच्य. हे ओळखण्यासाठी काय करायला पाहिजे आठवा बरं. स्टँडर्ड 9 टेक्स्टबुक 1 2 1 3 1 1. काही आठवलं का? येस, 1 2 1 म्हणजे कर्तरी आणि 3 1 1 म्हणजे कर्मणी. सो आता बघा, यमहा प्राणान हरती. यमहा एक, प्राणान. देवहा देवौ देवा हा प्रथमा, देवम देवौ देवान द्वितीया, म्हणजे ही द्वितीया आली प्राणान. सो 1 2 1 म्हणून हे झालं कर्तृवाच्य. देन सह घंटाम नादयते, परत सेम कर्तृवाच्य. धर्मा हा मानवता गुणम शंसन्ति. 1 2 1 फक्त बहुवचनात आहे म्हणून कर्तृवाच्य. नाव गो टू नेक्स्ट. समास विग्रह. हे यायला पाहिजे बरं. समास विग्रहासाठी मी 3 लेक्चर्स तुमची घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला ती यायलाच हवीत. बोला पटापट. दार पोषणे रतः, कुटुंबाच्या पोषणामध्ये मग्न असलेला, एनग्रॉस्ड असलेला. दार पोषणे रतः. पोषणे कुठली विभक्ती? देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, म्हणजे सप्तमी आली एकवचनातली, म्हणून दार पोषणे सप्तमी तत्पुरुष आहे. मॅच द पेअर. आता पुढचं फार सोपं आहे. यमराजस्य सहोदरः. स्य आला म्हणजे काय? येस, षष्ठी तत्पुरुष. नेक्स्ट, रामस्य अभिषेकः, परत षष्ठी तत्पुरुष, कारण स्य आला ना, देवस्य. मानवता एव धर्मः. याद करो, मैंने आपको बताया था. एव इव असं आलं की काय येणार? विशेषण विशेषाची जोडी. मानवता एव धर्म कर्मधार आहे. सर्वे धर्माः अगेन कर्मधार आहे. अभ्युदयम करोति इति कारः. आठवलं? मालाकार, कुंभकार, पादप हे सगळे कोण आहेत? उपपद तत्पुरुष. प्रॅक्टिस करायला हवी आहे, शिकवलेलं आहे. प्रॅक्टिस इज मस्ट. करोति इति आलं ना, म्हणून ते आहे उपपद तत्पुरुष. ओके, विरुद्धार्थक शब्दम. बलवान अशक्तः, पूरतः पृष्ठतः, निर्धनः सधनः, मित्रं शत्रुं, पंडितः, पंडित म्हणजे स्कॉलर, मूढः, श्रेयस्करः अश्रेयस्करः. हे झाले विरुद्धार्थक शब्द. तेव्हा आपलं आज अभ्यासपत्रम पण झालं. मी निजंतचे कन्सेप्ट्स तुम्हाला समजावून सांगितल्या आणि आपलं चित्रकाव्यम पण झालं. नेक्स्ट टाईम इन द नेक्स्ट लेक्चर आय विल बी कम्प्लिटिंग क्रमवाच्य, आवृत्तीवाच्य, संख्या. ओके, क्रमवाच्य आवृत्तीवाच्य पण नवीन प्रकार आहे तुमच्यासाठी. ओरिजिनली तुम्हाला फक्त संख्या झाल्या होत्या 1 2 3. नंतर त्याचा उपयोग आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये झाला होता. आता 10th स्टँडर्डमध्ये क्रमवाच्य आणि आवृत्तीवाच्य हा काय प्रकार आहे तो आपल्याला बघायचा आहे इन द नेक्स्ट लेक्चर. टिल दॅट टाईम आय एम व्हेरी मच अवेटिंग फॉर मीटिंग यू ऑल अँड आय होप वी विल मीट सून. सो स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ, अँड आय एम very happy that you all came, you all have started coming to this school, and I'm eagerly waiting to meet you all. Till the time, have a nice day. Stay blessed, stay safe. Thank you.